ठिकाणी आंदोलन केलेले आहे, काय नेमकी मागणी आहे आणि कोणाला पुरवठा जाहीर केला? जे सरकार परीक्षा सुरक्षित ठेवू शकत नाही, जे सरकार विद्यार्थ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवू शकत नाही, त्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतायत। लोकांच्या घरावर बुलडोजर चालवण्याऐवजी त्यांनी आता विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या भविष्यावर, या देशाच्या युवकांवर त्यांनी बुलडोजर चालवण्याचं काम केलेलं आहे। वारंवार त्याच कंपन्या, वारंवार त्याच घटना घडतायत त्या शिक्षण मंत्र्यांच्या ह्याच्यात। त्यामुळे राजीनामा देण्यासाठी ज्यांना लाज वाटते, वारंवार आमची तीच मागणी होती, परंतु यांना कसली जावडे, फक्त पैसे, टक्केवारी, टेंडर याच्यातच तेच कॉन्ट्रॅक्ट कंपनीला ते दिलं जाते आणि त्यामुळे ह्या घटना वारंवार घडतायत। आता आपण बघितलं असेल पोलीस भरतीमध्ये सुद्धा 82 पेपर म्हणजे 82 मार्क एकाच कंपनीच्या ह्याच्यात निघतंय, एकाच क्लासेसच्या ह्याच्यात निघतंय। तर हे एक्झाम्स आणि ज्या परीक्षा होत आहेत त्या क्लासेस सेंट्रिक होत आहेत। काही क्लासेस सोबत ह्या म्हणजे विद्यार्थी सेंट्रिक नसताना हे क्लासेस सेंट्रिक हे केलं जात आहे। आता मागणी काय? मागणी आमची युवक काँग्रेसच्या माध्यमातून एकच आहे की देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा तातडीने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून घेण्यात यावा, त्याचं पत्रही युवक काँग्रेसमध्ये देण्यात आलेलं आहे। एनटीएनी मागच्या वर्षी 1000 कोटी रुपये गोळा केलेत विद्यार्थ्यांकडनं, ह्या वर्षीचा आकडा आहे 1000 कोटी। ह्यावर खर्च सुद्धा झाले, मागच्या वर्षी असं सुद्धा त्यांनी दाखवलं। यावर्षी परत 1005 कोटी किंवा 1040 कोटी त्यांनी आकडा जाहीर केलेला नाही, पण एक एक्झाम घेण्यासाठी 1000 कोटी खर्च येतो, त्याच्यात सुद्धा ते भ्रष्टाचार करतात। मागची एक्झाम म्हणजे 2015ची एक्झाम घ्यायला 105 कोटीचा खर्च येतो आणि 2024ची एक्झाम घ्यायला तुम्हाला 1000 कोटी खर्च येतो। हा एवढा खर्च वाढला कुठून? आणि आज जे 1000 कोटीचा खर्च परत येणार आहे हे सामान्य जनतेच्या खिशातनं पैसा जाणार आहे। 1000 कोटीचं नुकसान सामान्य जनतेचं होणार आहे। 22-22.5 लाख विद्यार्थी जेव्हा रस्त्यावर येतात, परत मोदीजींचं परवाचं म्हणणं होतं की बाहेर निघताना तुम्ही विचार करा, 22.5 लाख विद्यार्थ्यांना परत सेंटरवर जाण्यासाठी किती पेट्रोल खर्च होणार आहे, किती डिझेल खर्च होणार आहे, याचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे। आणि आम्ही निषेध करतो युवक काँग्रेस म्हणून आपला सगळ्यांचा, जे लोक रस्त्यावर उतरलं पाहिजेत, कारण आता परिस्थिती अधिक बिकट होत चाललेली आहे। आम्हाला नोटीस